झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे रेल्वे स्थानकावरून तीर्थयात्रेचा झाला शुभारंभ। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत होणार रामलल्लाचे दर्शन। 800 नागरिकांना पालकमंत्री रावल व आमदार अग्रवाल यांनी दिला हिरवा कंदील। राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी मोफत तीर्थयात्रेची संधी मिळाली आहे। 26 एप्रिल रोजी धुळे रेल्वे स्थानकावर या विशेष तीर्थयात्रेचा शुभारंभ करण्यात आला। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या विशेष रेल्वेला रवाना करण्यात आलं। या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। 60 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेत असून संपूर्ण प्रवासादरम्यान राज्य शासनामार्फत यात्रेकरूंना सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। ही यात्रा 26 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। धुळे रेल्वे स्थानकावर यात्रेच्या शुभारंभावेळी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते। यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर श्रीराम मंदिराच्या दर्शनाची ओढ आणि समाधान स्पष्ट दिसत होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।